मित्रांनो, अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। फायनली चला आपण अशा मंदिरामध्ये जाणार आहोत जे फक्त शुक्रवारीच उघडते। कोणते मंदिर ते तुम्हाला समजेल। हे बघा, आपण या साईडने आलोय विरार पाटा खानिवडे मध्ये आपण आता आलोय। तुम्हाला विरार स्टेशनवरून खानिवडे कोणाला विचारलात तर तिकडे तुम्हाला सोडेल आणि शुक्रवारी खास महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी बस वगैरे असतात, तिकडे तुम्ही जाऊ शकता। आणि अशी येत असाल गाडी वगैरे घेऊन तर खानिवडे नवनीत कंपनी ते विचारा, तुम्हाला कोणीही सांगेल। त्याच्या आधी आपण या मंदिराचे दर्शन घेऊया जे की आहे राम मंदिर, कारण आपण पुढे जाणार आहोत महालक्ष्मीच्या मंदिरात। त्याच्या आधी आपल्याला हे मंदिर दिसले श्रीराम मंदिर, तर आपण तिकडे जाऊया। हे मंदिर खानिवडे गाव हायवे क्रॉस केल्या केल्या समोरच आहे, म्हणून बोललो याचे दर्शन घेऊया त्यानंतर आपण तिकडे जाऊ। चला तर तुम्हाला दाखवतो, सुंदर असे मंदिर आहे हे देखील, जिथे तुम्ही बघू शकता केवढा मोठा हॉल आहे। आता इथं काहीच गर्दी नाही, पूर्ण मंदिर ओपन असतं। आता तुम्हाला दाखवतो तेथील मूर्त्या। हे बघा समोरच आहे सुंदर अशी मूर्ती, लक्ष्मण राम सीता, ही सुंदर अशी 3 मूर्ती आहेत। हे बघा झूम करून दाखवतो तुम्हाला। डाव्या हाताला तुम्ही बघू शकता सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि पाठी सर्व मंत्र वगैरे लिहिण्यात आले आहेत, ते तुम्ही झूम करून वाचू शकता। आणि या साईडला रामदेवांचे परम भक्त हनुमान देवता यांची ही सुंदर अशी मूर्ती आहे। हे बघा, तर तुमच्या या मूर्त्या बघून मन प्रसन्न होईल, खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत। बघा इथे पादुका ठेवण्यात आले, त्याचे तुम्ही दर्शन करू शकता। पुन्हा एकदा तुम्हाला मंदिराच्या साईडचा परिसर दाखवतो। हे बघा, हे हॉल आहे, इथे तुम्ही ध्यान वगैरे करू शकता, कारण इथे गर्दी वगैरे काहीच नाही। हे बघा इथे एक आलेत, ते ध्यान करत आहेत। आता आपण बाहेर जाऊया, तिकडे छोटे शिव मंदिर आहे, तिथे आपण जाऊया। हे बघा तुम्हाला दाखवतो इथून बाहेरून। आता ते बघा छोटेसे शिव मंदिर दिसते, तिथे आपण दर्शन घेऊया। ओम नमः शिवाय। चला दाखवतो तुम्हाला तिथे काय आहे। तुम्हाला दाखवतो शिव मंदिर। हे बघा, हे सुंदर शिव मंदिर, सुरुवातीलाच महादेवाचा नंदी आहे आणि कासव आहे। सुरुवातीलाच प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये असणारे कासव आणि नंदी, आणि इथे आहे हे बघा शिवलिंग आहे छोटेसे। हे बघा फायनल दर्शन वगैरे झाले, पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला। हे बघा इथे आहे शिव मंदिर आणि इथे आहे राम मंदिर, त्या साईडला छोटे शिव मंदिर आहे। आता आपण जाऊया, या साईडने जायचं आहे आपल्याला। हे बघा इथून गाडी आली, त्या साईडने आपल्याला जायचं आहे। आता फायनली आपण आलोय मंदिराच्या बाहेर। हे बघा हे जे घुमट दिसतंय ते त्याच मंदिराचे आहे, ओम श्री हेदवडे महालक्ष्मी मंदिर। हे बघा इथून एंट्री आहे, इथे दुकाने वगैरे आहेत जेथून तुम्हाला वरती देवीसाठी हार वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता, आणि जातेवेळी प्रसाद वगैरे तुम्हाला इथेच भेटू शकते। आणि काही गावकरी इथे भाज्या वगैरे पण ठेवतात, दाखवतो तुम्हाला। हे बघा हे आहे, खास करून महालक्ष्मीच्या इथे कमळाचे फूल घेऊन जातात भक्तजन। हे बघा इथे भाज्या ठेवण्यात आले आहेत। आता आपण वरती जाऊया। हे बघा गावामध्ये मंदिर आहे हेदवडे गावामध्ये। हे बघा तुम्हाला बोलना भाज्या ठेवतात हे, आणि तुम्हाला साडी वगैरे पाहिजे असेल, देवीने नेसलेल्या साड्याही इकडे भेटतात आपल्याला। चला आता आपण पुढे जाऊया, तुम्हाला या देवीचा इतिहास पण मी सांगेन। त्याच्या आधी बघून घ्या, असं यायचं छोट्या मंदिरात तुम्हाला यायचे असेल तर फक्त शुक्रवारी तुम्हाला येता येईल। आणि तुम्हाला या मंदिराचा टायमिंग सांगतो, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मंदिर उघडे असते। हे मंदिर तानसा नदीच्या तीरावरती आहे। महत्वाचे म्हणजे देवी महालक्ष्मीला नेहमीच जलाशयाजवळ आपले निवासस्थान आढळते। फायनली आपण मंदिराच्या खाली आलोय, आता आपण वरती जाणार आहोत। हे बघा फक्त 20 ते 25 शिड्या असतील। मार्गशीर्ष महिन्यात या मंदिरात खूपच गर्दी असते, कारण मार्गशीर्ष महिन्यात महिलांचे खूप असे उपवास असतात देवींचे, त्यासाठी या मंदिरात खूपच गर्दी असते। हेदवडे गावातील लोक खूपच नशीबवान आहेत, संपूर्ण विश्वात ऊर्जा म्हणून वाहणाऱ्या मातेने हेदवडे हे तिचे निवासस्थान म्हणून निवडले। हे बघा मंदिराच्या सुरुवातीला तुम्हाला हनुमान देवाची मूर्ती पाहता येईल। त्यानंतर आपण पुढे जाऊया, तिकडे काय काय आणि कोणते देव आहेत ते तुम्हाला मी दाखवतो। हे बघा आता आपल्या मंदिराची एंट्री होईल, त्याच्या आधी बघा इथे शेषनाग आहे आणि त्यांचे मंडल आहेत। हे बघा सुंदर असे शेषनाग आहेत। हे बघा आणि त्यांचे छोटे छोटे मंडल वगैरे आहेत। बघा बघू शकता कसे सुंदर असे शेषनाग आहेत। हे बघा हे आहे शेषनाग। आता आपण त्या साईडने जाऊया, तिथून मंदिरात एंट्री आहे। हे बघा परिसर बघून घ्या, किती स्वच्छ आणि सुंदर असा परिसर आहे। तिकडेच खाली नदी आहे। हे बघा इथून एंट्री आहे, भाविकांचे दर्शन वगैरे घेऊन काही लोक इकडूनच बाहेर पडतात। हे बघा
इथून आता आपण आतमध्ये प्रवेश करू. बघा फायनली आपण आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत. तुम्हाला सुरुवातीलाच पंचमुखी हनुमान दिसेल. हे बघा सुंदर असा नरसिंह रूपामध्ये हनुमान देवता आहे. हे बघा पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. हे बघा इथून आपल्याला एंट्री करायची. त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवणार आहे डाव्या साईडला पण देवी देवता आहेत. ते तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर दाखवेन मी. आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा खूप असे भक्तजन आलेत, कारण शुक्रवारी फक्त हे मंदिर चालू असते, त्यामुळे मला मी बाहेरून दाखवतो, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. इथून तुम्ही फोटो व्हिडिओ करू शकता. ते तुम्हाला दाखवतो आता मी. थांबा. आता तुम्हाला मी बाहेरून दाखवतो. हे बघा सुरुवातीला कासव आहे आणि तिथे हे बघा सिंह आहे आणि समोरच वाघ आहे. आणि हे बघा ही सुंदर अशी मूर्ती आहे महालक्ष्मी मातेची. हे बघा आतमध्ये दर्शन करतात काही लोक, त्यामुळे तुम्हाला इकडून बाहेरून तुम्ही मूर्ती बघताय ती स्वयंभू महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे, जी की स्वयंभू प्रकट झाली आहे. आणि स्वयंभू नवग्रह या मंदिरात आहेत, तेही तुम्हाला नंतर दाखवतो मी दर्शन केल्याने. हे बघा मुख्य गाभाऱ्यात तुम्हाला इथून जावे लागेल. त्याच्या आधी इथे मंदिर आहेत ते तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे गणपती देव आहे आणि समोर जे तुम्ही बघताय ते पंचमुखी गणेश आहे. पंचमुखी गणेशाला कार्यसिद्धी गणेश असेही म्हटले जाते. आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथून बघा पंचमुखी गणेश, त्यानंतर इथे आहे सरस्वती माता. आता तुम्हाला पुढे दाखवतो. हे आहे दत्तगुरू. बघा दर्शन घेतल्यानंतर खूप सारे लोक इथे ध्यानाला बसले आहेत आणि तुमच्या मनोकामना इच्छा ही देवी पूर्ण करते, म्हणून खूप लोक या देवीला मानतात. आणि शुक्रवारीच फक्त हे मंदिर चालू असते, त्यामुळे तर खूपच गर्दी असते चालू दिवसालाही. हे बघा तुम्हाला या साईडने दाखवण्याचा प्रयत्न करतो. महालक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती. हे बघा सर्व साईडने कडुलिंबाचा पाला आहे आणि सुंदर अशी मूर्ती आहे महालक्ष्मी मातेची, जी की स्वयंभू आहे. हे बघा इथे पुजारी बसले आहेत. इथूनच आपल्याला दर्शनाला जावं लागतं. मला आता महालक्ष्मीचे दर्शन झाले. आता तुम्हाला स्वयंभू नवग्रह दाखवतो. स्वयंभू नवग्रह संपूर्ण जगात अशा प्रकारचे एकमेव आहे जिथे मूर्ती योग्य स्थितीत आहे. आणि आश्चर्य म्हणजे ज्वालामुखीच्या लावामधून एका अखंड ग्रेनाइट दगडात या मूर्ती नैसर्गिकरित्या विकसित झाल्या आहेत आणि स्वतः पुनर्स्थापित झाल्या आहेत. शास्त्रांमध्ये दर्शवल्याप्रमाणे या मूर्त्या योग्य दिशेने ठेवल्या आहेत. वरच्या थरापासून पाहिल्यास नवग्रहावर संख्यात्मक 9 अंक तयार होतो. सर्व मूर्तीच्या वरच्या बाजूला विशिष्ट मंत्र कोरलेले आहेत. ते खूप शक्तिशाली आहेत. असे मानले जाते की हेदवडे महालक्ष्मी मंदिरात असलेल्या नवग्रहांना पूजेने प्रार्थना केल्यावर सर्व अडचणी व ग्रहपीडा नाहीशा होतात. नवग्रह स्थानकात धनाचे देवता श्री कुबेर यांची सुंदर अशी मूर्ती आहे, जी भक्तांना समृद्धीचे आशीर्वाद देते. 20व्या शतकात स्थापन झालेल्या मंदिरामागे एक मनोरंजक आणि विस्तृत कथा आहे. आज हे मंदिर दिव्य रूप हेदवडे महालक्ष्मी म्हणून सर्वत्र ओळखले जाते. ती स्वयंभू आहे आणि तिच्यासोबत स्वयंभू नवग्रहही आहेत. हे स्थान संपूर्ण विश्वाचे एक लहान प्रतिबिंब आहे. कल्पना करा की एखाद्या देवी महालक्ष्मी आणि सर्व नवग्रह अद्भुत दृश्य अनुभवता येईल तुम्हाला या मंदिरामध्ये. हे बघा पंचमुखी हनुमान. पंचमुखी हनुमान खूप शुभ मानले जाते. हे बघा तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये जाण्याआधी बोललो साईडला मूर्ती आहेत. ही रुद्र अशी मूर्ती आहे कालभैरव देवताची. हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे रुद्र अवतारामध्ये. आता साईडला दाखवतो तुम्हाला गणपती देवाची सुंदर अशी मूर्ती आहे. हे बघा गणपती देवाची इथे मूर्ती आहे आणि त्या साईडला कालभैरवाची मूर्ती आहे. आता तुम्हाला वरती दाखवतो. हे बघा इथे आहेत परमपूज्य बाबा महाराज. आता वरच्या साईडला तुम्हाला दाखवतो काय आहे. तुम्ही खालून दर्शन घेतलात त्यावेळेला तुम्हाला वरती गॅलरी दिसते, ते दाखवतो कोणते हॉल आहे नक्की. आता तुम्हाला दाखवतो मी हॉल. हे बघा हे हॉल आहे. इथे जेवायला बसवतात आणि हे तुम्हाला दाखवतो. हे बघा या साईडला जेवण बनवतात. शुक्रवारी 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो. चला तर फायनली आपल्या या सुंदर अशा मंदिराचे दर्शन झाले. आलो घरी. तर आज आपण गेलो खानिवडे गावामध्ये असणारे महालक्ष्मी मंदिर, जे की फक्त शुक्रवारीच ओपन होते, आणि त्याच्या साईडला असणारे राम मंदिर, त्याचे आपण आज दर्शन घेतले. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या मंदिरामध्ये नक्की जा, कारण तुम्हाला इथे शुक्रवारी जाता येईल. त्यानंतर तुम्हाला महाप्रसादही देतात ते लोक. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.